झोपेच्या गोळ्या खाऊन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं की फूड पॉइझनिंग आहे म्हणून। ते फूड पॉइझनिंग नव्हतं, तो तिचा आत्महत्येचा प्रयत्न होता। आजी, मी तिला वाचवलं कारण तिच्या बरोबर ते निष्पाप बाळही मारलं गेलं असतं। मी अबॉर्शन करावं म्हणून मोनिकाने मला लाख विनवण्या केल्या, पण मी साफ नकार दिला कारण मी भ्रूण हत्या कधीच करणार नाही। आणि तेव्हा अबॉर्शनची वेळही निघून गेली होती। मोनिकाच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता। अरे मग तेव्हाच तिला घटस्फोट देऊन तिला घराबाहेर का नाही काढलीस तू? आजी, अगं मी जर तेव्हा तसं केलं असतं तर हिच्याकडे जीव देण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता। आणि मग ते निष्पाप बाळही हिच्या बरोबर मारलं गेलं असतं। आजी, शेकडो मुलांना जन्म देणारा मी एका निष्पाप बाळाच्या मृत्यूला जबाबदार नाही होऊ शकत। हे मूल कुणाचं आहे हे मी तिला कधीच विचारलं नाही, कारण डिलिव्हरी झाली की तिने जगात कुठेही जावं, माझं काहीच म्हणणं नाही असं मी तिला स्पष्ट सांगितलं। आजी, काय परवानगी असेल तर मी आणि सलील निघू का? का? नाही म्हणजे तुम्ही खूप सन्मानाने आम्हाला बोलवलं तिथे, या पुढची चर्चा आमच्या समोर नाही झाली तर बरं आहे। तेव्हा आम्हाला जायची परवानगी द्या। बरोबर आहे तुमचं, या तुम्ही। आई, जेवढं ऐकलं तेवढं पुरेसं नाहीये का? अजून ऐकायची काय गरज आहे यापुढे? सगळं ऐकायचंय मला। याचं लग्न झाल्यापासून अगदी या क्षणापर्यंत सगळं ऐकायचंय मला। बोल विक्रांत, तू हिला हिच्या पोटातलं मूल कोणाचं आहे असं कधीच विचारलं नाहीस? कारण हिची डिलिव्हरी झाल्यानंतर हिनं कुठेही जावं असं तू सांगितलं होतंस? हो, गर्भ पडावा म्हणून हिने कुठलाही अघोरी प्रकार करू नये म्हणून मी हिच्या बरोबर एक करार केला, आणि त्या करारानुसार या बाळाच्या जन्मानंतरची सगळी जबाबदारी मी घेणार असं वचन मी तिला दिलं। त्या बदल्यात तिला हवा तेवढा पैसा चैन करण्याची मुभा दिली। पण गर्भाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं तिने काहीही करायचं नाही असं वचन तिच्याकडनं मी घेतलं। पण हिच्या प्रेग्नन्सीचे महिने आणि आमच्या लग्नाची तारीख यांचा हिशोब जुळेना, तेव्हा हिने हे मूल आमचंच आहे अशी थाप तुम्हा सगळ्यांना मारली। तुम्हा सगळ्यांचा राग पत्करून मी तेही मान्य केलं। पण हिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी हिची मैत्रीण रिचा अचानक इथे आली आणि त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की मोनिका लग्नाआधीच प्रेग्नंट होती हे तिला आणि तिची मैत्रीण रिचा दोघींनाही माहित होतं।
आणि हे सगळं बोलणं त्या माझ्या गाडीच्या जवळ उभे राहून करत होते. मी गाडीमध्ये होतो हे त्यांना माहित नव्हतं. मी स्वतः त्यांचं बोलणं ऐकलेलं. तोपर्यंत मी खोटं बोलण्याचं पाप अनेकदा करून हिचं पाप लपवलं होतं आजी. पण मी इतकं करून सुद्धा हिने माझी एवढी मोठी फसवणूक केल्यावर मी कुठल्या आनंदाने, कुठल्या उत्साहाने या बारशाला येणं अपेक्षित होतं तूच सांग. आणि सगळे आता नीट ऐका. मी मोनिकाला डिवोर्सची नोटीस पाठवली. आमची केस कोर्टात दाखल झाली आहे आणि आता कोर्टच आम्हाला वेगळं करेल. पण आजपर्यंत हे सगळं मी तुमच्यापासून लपवून ठेवलं. मी खोटं बोललो. त्यासाठी तुम्हाला हवी ती शिक्षा मला करा. मी ती भोगायला तयार आहे, कारण चूक माझीही आहेच. माझ्या चुकीची मला शिक्षा द्या हे सांगायला तुला लाज नाही वाटत? मोनिका, माझं काही बरं वाईट व्हायच्या अगोदर या घरातून निघून या घरात क्षणभर सुद्धा राहण्याची तुझी लायकी नाही. चालती हो. Get out! Get out! अरे इतकं प्रेम करतो आम्ही तुझ्यावर आणि तू इतकं मोठं धडपण आपल्यावर घेऊन का रे राजा गप्प बसला? तुला आम्हाला तोंड उघडून सांगावंसं नाही का रे वाटलं? आई, मला सांगितलं होतं त्याने. मग तुला सुद्धा आम्हाला सांगावंसं नाही का ग वाटलं? हीच किंमत केली का रे तुम्ही दोघांनी आमची? आई, खरंच क्षमा कर मला. पण मी तोंड उघडायचं नाही अशी विक्रांतने अट घातली होती मला. मी काय करू?
आपल्याच कुटुंबातल्या लोकांनी माझ्याशी असं वागावं हेच माझं दुर्दैव आहे. हे बघायला मी इतकी वर्ष जगली का रे पोरानो? इतकी वर्ष जपलेला हा सन्मान, हा अधिकार, घराण्याची अब्रू सगळं धुळीला मिळालं रे बाबांनो. अरे काय झालंय विजय? शांत. अरे असं का करतात ही पोर? मला कळत नाहीये बाबा. काय झालंय? अलका अजून किती रडणार आहेस? हं? हे काय झालं हो आपल्या घरात? कुणाची दृष्ट लागली हो आपल्या घराला? हो सगळे किती आनंदात होते, उत्साहात होते. आई, नानू मामा, गीता, मुलं. विक्रांत आपल्याशी असं का वागला? आणि मोनिका आपल्याशी का वागली असं? अलका, मला या प्रश्नांची उत्तर माहिती असते ना तर मी नक्की दिली असते तुला. मला खरंच खूप वाईट वाटते. खूप. मी तुला एवढं सांगू शकतो की तू शांत राहा, रडू नकोस. पण तुम्ही सांगा ना, आपण विक्रांतवर संस्कार करण्यात काही कमी पडलो का? का सून म्हणून मोनिकाची आपली निवड चुकली? मला तर काहीच कळेनासं झालं. आपल्याला बसलेला धक्का इतका जबरदस्त आहे की त्यातून सावरण्याच्या ऐवजी आपण या सगळ्याचा विचार करायला लागलो तर आपल्याला वाटेल की सगळं चुकलंय आपलं. विक्रांतचं वागणं चुकलंय, सोनेच्या बाबतीतली आपली निवड चुकले, आपले अंदाज चुकलेत, आपण त्याच्यावर टाकलेला विश्वास चुकलाय, सगळं चुकलंय. सत्य इतक्या विचित्रपणे आपल्या समोर आलं ना की आपल्या घरातल्या प्रत्येकाची थोड्या बहुत फरकाने अवस्था तीच आहे. मी एवढं सांगतो की जास्त कशाचा विचार करू नकोस. तुला अजून वाईटच वाटेल, रडायलाच येईल. माझ्या डोळ्यासमोर सारखा ईशाचा चेहरा येतो. हो, तिचं बारसं इतक्या थाटामाटात झालं आणि विक्रांत लगेच घटस्फोटाची भाषा करायला लागला. आता काय होणार तिचं? आणि विक्रांतचं हे रूप तर मी कधीच पाहिलं नव्हतं. अगं, तो तरी किती दिवस लपवून ठेवणार? किती दिवस त्याने आपल्यापासून हे सगळं लपवलं? हा त्याच्या मनाचा मोठेपणा सुद्धा आहे आणि त्याची चूक सुद्धा. कळत नाही की ही गोष्ट त्यांनी लपवली म्हणून त्याचं कौतुक करायचं का लपवून ठेवली ही चूक समजून त्याला शिक्षा करायची. मला एवढंच कळतंय की विक्रांतच्या सुखी संसाराची आपल्या सुनेबद्दलची, नातवंडांबद्दलची सगळी स्वप्न धुळीला मिळाली. मोनिका बाळाला घेऊन घरी गेली म्हणजे आता ती ईशाला घेऊन परत कधीच इथे येणार नाही. मला नाही वाटत ती येईल आणि ती आली तरी आई दोघांनाही घरात घेणार. आणि म्हणजे आपण ईशाला कधीच भेटणार नाही. आणि आजी आजोबा त्यांचा सुद्धा आपल्या बरोबरचा संबंध संपला. हो, काय बोलताय तुम्ही? आणि मानसी आपल्याला कधीच भेटणार नाही.
झालं समाधान? मी तुझ्याशी बोलतेय सलील. आदर्श कुटुंब, आदर्श फॅमिली, या आदर्श फॅमिलीचा मी एक भाग आहे, मी खूप लक्की आहे, हे सगळं गेलं ना आता डोक्यातून? दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं जे म्हणतात ना, ते खोटं नाहीये. अगं आई, पण अजूनही पण आहेच. अरे इतका मोठा डेमो मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही तुझ्या मनात शंका आहे? आई अगं, शंका असं नाही, पण मी कन्फ्युज्ड आहे. आता कन्फ्युजन संपलं सरी. संस्कार जे असतात ना ते घरातून होत असतात आणि जे संस्कार माणसामध्ये असतात तसाच तो वागत असतो आणि त्यातूनच त्याचं चारित्र्य घडत असतं. आज जे दिसलं ना त्यात कुठेच संस्कार नव्हते. आई पण हे बघ, म्हणजे मला मी स्पष्ट बोलतेय सलील, तुला कदाचित ते लागेल, पण या दोन्ही बहिणींच्या वागणुकीविषयी आणि त्यांच्या भूतकाळाविषयी मला काळजीच आहे, रादर शंकाच आहे म्हणणं. तुला नाही वाटत? आपण लग्न आणि साखरपुडा बँगलोरमध्येच करूया. तुला काय वाटतं विक्रांत? ईशा नाव कसं वाटतंय? चांगलंय. हॅलो विक्रांत. मला ही गोष्ट मान्य आहे की विक्रांत आणि मानसीमध्ये असलेलं बॉन्डिंग हे वेगळं आहे, पण याचा अर्थ हा नाही की ती मला फसवतीये. यालाच प्रेमात आंधळं असणं म्हणतात सलील. धडधडीतपणे ती त्याच्यावर अवलंबून असलेली दिसतीये. तुझ्या डोळ्या देखत ती त्याला प्रायोरिटी देताना दिसतीये, तरी तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिची मोठी बहीण मला खूप स्मार्ट वाटत होती, पण ती अशी निघाली, ओव्हर स्मार्ट. कशावरून मानसी तशी नसेल? ती अशी आणि धाकटी मोठीच्या नवऱ्यावर अवलंबून. सगळंच खूप विचित्र आहे सलील. आई प्लीज ग, तू जरा विचार करून बोल ना. त्या दळवी कुटुंबियांना आपण भेटलोय, मानसीच्या आजी आजोबांना पण आपण भेटलोय. मग एखाद्या गुन्हेगाराचे पालक कधी गुन्हेगार नसतात सलील. तुला तिच्या आजी आजोबांशी लग्न करायचं होतं की दळवींशी लग्न करायचं होतं? करायचं होतं म्हणजे? करायचं होतं म्हणजे आता करायचं नाहीये. आई, ज्या कुटुंबाच्या भूतकाळाविषयी आपल्याला इतके प्रश्न पडत असतात त्यांचा भविष्यात विचार न केलेला बरा. आई पण तू हे लग्न मोड. सुरुवात कुठे झाली आणि आता सगळं संपतंय कुठे? सतत सगळं लपवण्याचा प्रयत्न केला. आरोप सहन केले, सतत सगळं सावरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला ऍडजस्ट करता करता सगळ्या बाजूंनी येणारा ताण सहन केला. कोणालाही त्रास न देता सगळं शांत करता येईल का इतकंच शोधत होतो, पण तसं नाही झालं. आणि आज माझ्यामुळे सगळे एकाच वेळेला दुखावले गेले.